हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रत्येक बायकाची दिवसाची सुरुवात हे किचनमधल्या कामानं होत असते. तसेच माझी पण दिवसाची सुरुवात किचनमधल्याच कामानं होत असते. तसेच मी उठल्या आधी किचनमध्ये गेल्यानंतर सर्व भांडे रॅकला लावून घेतले. नंतर स्वतःसाठी चहा करण्यासाठी ठेवला. चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर किचन क्लीन करण्यासाठी सुरुवात केली. किचनमध्ये खूप गर्दा पडलेला असतो, ते सर्व क्लीन करून घ्यावं लागतं. झाडून वगैरे काढून घेतल्यानंतर श्रीषा उठली. श्रीषाचे आवरून घेतले, श्रीषाचे ब्रश दूध वगैरे करून घेतले. नंतर फ्रीज वगैरे क्लीन केल्यानंतर रॅक वगैरे क्लीन करण्यासाठी घेतला. रोज मला रॅक वगैरे क्लीन करून घ्यावं लागतं, कारण आमच्या किचन रूमला बाहेर खिडकी आहे, तिथून रोज धूळ येत असते. धूळ आल्यामुळे ते घाण झाल्यानंतर आपल्याच कसं तर वाटत असतं, त्यामुळे रॅक वगैरे रोज क्लीन करून घेतल्यानंतर आपल्याला पण छान वाटतं. तसंच मी रोज रॅकवरले भांडे वगैरे क्लीन करून घेत असते. नंतर लगेच मी स्वयंपाकाला लागत असते. स्वयंपाकाला नंतर पीठ वगैरे चुरून घेतले. पीठ चुरून अर्धा तास मी भिजू देते, जेणेकरून चपात्या खूप छान होत्यात, मऊ होत्यात. तसंच नेहमीप्रमाणे आज पण पीठ चुरून घेतले आणि पीठ भिजत ठेवले. नंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या, भाजी वगैरे करून घेतली. मी रोज स्वयंपाक लवकरच करत असते. मस्त अशा चपात्या करून घेतल्या आणि किचन वाटा क्लीन करण्यासाठी घेतला. किचन वाट्यावर खूप भांडे पडले होते. अगोदर भांडे वगैरे घासून घेतले. नंतर किचन वाटा ते गॅस वगैरे घासून घेतला. मस्त असा किचन वाटा क्लीन करून घेतला. नंतर बेडरूम आवरण्यासाठी गेले. तिथे श्रीषाचे खूप औषधं एक्स्ट्रा पडले होते. तिथले औषधं वगैरे संपलेले औषधं टाकून दिले, जे चांगले आहेत ते ठेवले. तिथले औषधं वगैरे आवरून घेतले. मस्त असं फ्रेश झाल्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा केल्यावर घर खूप असं प्रसन्न वाटतं. मग दुपारच्या वेळात श्रीषासाठी लाडू करण्यासाठी घेतले, शेंगदाण्याचे आणि गुळाचे. ते खूप दिवसापासून मला करायचे होते, ते योग आज आला. मग शेंगदाणे असे मस्तपैकी भाजून घेतले. नंतर थोडासा गुळ खिसून घेतला. शेंगदाणे भाजल्यानंतर ते शेंगदाणे थंड होण्यासाठी काढून घेतले. थोडंसं तूप टाकल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घ्यावं म्हटलं, ते पण शेंगदाण्यासोबत टाकावं. ड्रायफ्रूट असे मस्त भाजून घेतले. ड्रायफ्रूट भाजल्यानंतर ते पण थंड व्हायला ठेवले. नंतर थोडंसं गूळ खिसून घेतला. गूळ खिसल्यानंतर लक्षात आलं की मखाना आहे, मखान्याचं काय तर करावं म्हणून मग थोडासा मखाना घेतला. तूप टाकलं कढईत. मखाना मस्त असा भाजून घेतला. भाजल्यानंतर ते काढून घेतला, थोडासा थंड होऊ दिला. नंतर कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, गूळ टाकलं, थोडंसं गूळ मस्त असा भाजू दिला. भाजल्यानंतर त्यात मखाना टाकला. मखाना पण असा मस्त भाजू दिला. चिक्कीसारखा
तुम्हाला तर माहीत असेल चिक्की शेंगदाण्याची, तशी ह्या प्रकारे ह्या मखानाचं केलं. खूप लेकरं आवडीनं खातात आणि त्यांना कधी पण देऊ शकतात दुपारच्या वेळात. नंतर मग शेंगदाणे थंड झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये काढण्यासाठी घेतले. शेंगदाणे गूळ टाकून मिक्सरमध्ये काढले, बारीक असं त्याचं कूट बनवलं. नंतर लाडू बनवले, छोटे छोटे लाडू बनवले. नंतर लगेच श्रीशाने खाण्यासाठी घेतले. श्रीशाची रिॲक्शन अशी होती, मी श्रीशाला विचारलं श्रीशा कसे लागत आहेत लाडू, ती सांगत होती मस्त मस्त. हे बघा श्रीशाची रिॲक्शन. तर असा झाला आमचा दिवसाचा शेवट. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.